हाय फ्रेंड्स, तर बघू शकता तुम्ही मी कुठे आलेले आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर बघा, हे रोड आहे मोरगाव रोड आणि मी आलेले आहे सनसेट पॉईंटला. आणि हे सनसेट पॉईंट जे आहे ना, हे दादांनी सगळं केलेलं आहे. बघा, हे किती छान त्यांचं डोकं आहे आणि हे झाडं पण किती मस्त लावलेत. त्यांना झाडं खूप आवडायचे लावायला आणि सगळं हिरवळच केलेली आहे बारामतीमध्ये. आणि बारामतीचा विकास ही सगळा दादांनी केलेला आहे. कसा आहे बारामतीचा विकास आणि काय दादांनी केलेलं आहे, मी तुम्हाला चला ते दाखवणार आहे. आणि अख्खा भारत देश रडत तर होताच, बारामतीकरांचं तर पाणी अजूकही दादांना विसरणे, अजूक पण अपेक्षा आहे दादा वापस येतील. आणि मला सुद्धा खूप असं वाटतं की दादा वापस आले ना खूप भारी होईल. ते एक पिक्चर आहे बघा, त्या पिक्चरमधल्यासारखं ते वापस आले ना असं वाटतंय. तर बघा, हे कसं केलेलं आहे डोंगर आणि याच्यावरती हे गवत आलं होतं. पण आता सध्या ऊन भरपूर पडायला, त्यामुळे ते घसरून घसरून साईडनं लोक कसेही करतात, त्यामुळे हे निघून गेलेलं आहे. तर आता सध्या चाललंय काम इथं. आणि हे बघा, ह्यांनी उभा राहिलेले वरती. आणि हे लहान मुलांना वृद्धापासून ते लहान मुलापर्यंत प्रत्येक जण इथं येऊ शकतो. कारण हे बनवलेलंच आहे अशा पद्धतीने, वॉकिंग करायला, फिरायला, खेळायला सगळ्या गोष्टी इथं केलेल्या आहेत दादांनी. हा आहे तलाव. आणि इथनं ह्या तलावातनं कॉर्पोरेशनचं पाणी म्हणजे प्यायचं पाणी, वापरायचं पाणी सगळं इथं शुद्धीकरण करून जातं नळाला. आणि जसे दादा उपमुख्यमंत्री झालेत ना, तसे दररोज कॉर्पोरेशनचं पाणी नळाला 3-3 तास येते. सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून जे पाणी येते ते सकाळी 9 वाजेपर्यंत पाणी राहते. तर इतकी म्हणजे दादांनी सुधारणा केलेली होती. इतकं भारी केलं होतं. कारण पाण्याची तर कसली टंचाई नाही. कॉर्पोरेशनचं पाणी दररोज कंटिन्यू 3-3 तास म्हणजे पहाटे 5 वाजल्यापासून म्हणलं ना तुम्हाला चालू असायचं. आणि हे बघा साईडचं कसं बनवलंय, तुम्हीच विचार करा. नागमोडी आकाराचं वरती लाईटिंग. आणि हे सनसेट बीट्स इथं दुकाने पण केले, ज्यांना दुकान टाकायचे त्यांनी भाड्याने गाळे घेऊन. आणि हे बघा तलाव किती छान. आणि हे कडल कसे झाडं लावले, ते फरशा बघा. प्रत्येक पॉईंट असं आहे ना, खरंच विचारपूर्वक सगळं केलेलं आहे. आणि हे सगळं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं डोकं आहे. आणि हे तेच करू शकतात, बाकी कोणीही करू शकत नाही. मला तर वाटत नाही की त्यांच्याशिवाय आता इथला विकास होईल. नाही असं काही होणार, पण त्यांच्यासारखं नाही, त्यांची बराबरी कोणालाच येणार नाही. आणि हे बघा लाईट पण चालू आहे, ते कंटिन्यू लाईट चालू असतात. हे बघा चकमक लाईटही करतात. तर खरंच तुम्हा कुणाला म्हणजे जे व्हिडिओ बघतात त्यांना जी खरंच बारामती बघायची असेल तर नक्की बारामतीला या. आणि खरंच बारामती बघितल्यावर तुम्हाला कळेल की काय बारामतीची खासियत आहे आणि काय दादांनी बारामतीचा विकास केलेला आहे. बघून तुम्ही चक्कर येऊन पडता, इतका विकास केलेला आहे, इतकं भारी केलेलं आहे. ज्याची कुणाची बघण्याची इच्छा आहे त्यांनी नक्की या. आलात तर नक्की संपर्क साधा, तुमची माझ्याकडं राहण्याची सोय नक्की करेल मी. तर बघा, हे लहान मुलांना खेळण्यासाठी, वॉकिंगसाठी सगळे इथं सोय केलेल्या आहेत. आणि बघा हे लेडीज वॉक म्हणजे एक्सरसाइज करायलेले आहेत. आणि हे लहान मुलांना काय घसरगुंडी छोट्याशा एकदम छोट्या लेकरांसाठी केलेली आहे. आणि हे वरती पण बघा, ज्यांना व्हिडिओ वगैरे काढायचे, आता सध्या ट्रेंडच झाला आहे म्हणजे व्हिडिओ काढण्याचा, कोणीही काढायले. आणि हे बघा एक्सरसाइजसाठी कसं केलेलं आहे. आणि हे इथंच केलं नाही तर अख्ख्या बारामतीमध्ये प्रत्येक रोडच्या कडेला असं दादांनी केलेलं आहे. प्रत्येक रोडच्या एक्सरसाइजला, नंतर तुम्हाला सांगते वॉकिंगला, चालण्यासाठी कायापालटच दादांनी केलेलं आहे. कारण 10 वर्षापूर्वी मी आलते ना, तेव्हा वेगळाच लुक होता बारामतीचा. आणि हे आत्ता बघा इथं पाईप म्हणजे हे काम थोडंसं चालू आहे, थोडंसं नॉर्मल राहिले, म्हणजे 100%तलं 80% पूर्ण काम झालेलं, 20% राहिलेलं आहे. हे बघा फरशा वगैरे बसण्यासाठी कसं केलेलं आहे. आणि सगळं दगडी बांधकाम आहे आणि खूप विचार करून केलेला आहे, पाय घसरू नये हे प्रत्येक गोष्टीचा. आणि झाडे व समोर बघा पोलीस बसलेले आहेत. आणि हे काही इथं म्हणजे दुसरं ही होऊ नये म्हणून पोलिसांची ड्युटी इथं लावलेली आहे. आणि वर बघा बदकच्या खाली लाईटिंग आणि लाईटिंग केली. आणि हे कॅनॉल आहे साईडचाच आणि कंटिन्यू पाणी आहे बारामतीला. आणि हे बघा झाडे लावण्यासाठी आता इथं जी साईडची माती ठेवलेला आहे ना त्यांनी एरिया, ते दादांनी झाडे लावण्यासाठी ठेवला होता. आज इथं पाणी द्यायला चालू आहे, आता लवकरच झाडे पण लावताल. आणि हा तलाव आहे जिथं की बारामतीतून पूर्ण बारामतीला पिण्याचं पाणी जातं.
आणि हे उजव्या साईडला कॅनॉल आहे, डाव्या साईडला तलाव आहे आणि म्हणून ह्याला नाव दिलेलं आहे सनसेट पॉईंट. आणि हे बघा खाली तलावामध्ये जाण्यासाठी हे रस्ता केलेला आहे, त्याला गेट केलेला आहे आणि खूप छान लोकेशन आहे फोटो काढायला, व्हिडिओ काढायला. आणि मी कधीतरी येते इथं यांना सुट्टी असल्यानंतर, कारण जरा हे लांब आहे. आणि चला म्हटलं आता आज या पॉईंटला येऊनच आपण चालत जावं. आणि तुम्हाला सांगते, मी 26 जानेवारीची जेव्हा व्हिडिओ मला बनवायची ना त्यावेळेला मी इथं आले होते. 25 जानेवारीला, 25 का 24 त्यावेळेला मी इथं हे कॅनॉलमध्ये बघा लोक कसं हार वगैरे टाकतात, काही नारळ, ते नारळ पण तरंगत चाललेला आहे. तर दादा म्हणले होते तुम्ही कॅनॉलमध्ये असं काही करत जाऊ नका, कपडे वगैरे. त्यासाठी दादांनी इथल्या पायऱ्या बंद केल्यात. पायऱ्या होत्या कॅनॉलला दसऱ्यामध्ये, हे सगळ्या पायऱ्या बुजवून टाकलेल्या आहेत, कारण लोक ऐकतच नाही, त्यासाठी हे केलेलं आहे. आणि हे बघा हे काका इथं बसलेले आहेत आणि याचं इथं शेवट पॉईंट आहे आणि पुढे सगळी झाडेच आहे. तर हे तलावाचं आणि इथं सगळं शुद्धीकरण करूनच बारामतीमध्ये अख्ख्या पाणी प्यायला जातं. तर बघा हे तलाव आणि पलीकडंच हे सनसेट पॉईंट. म्हणजे आपण तिकडनं चालत चालत इकडं आलो वॉकिंगला, म्हणजे चालत चालत. तर बघा एक्सरसाइज करण्यासाठी, चालण्यासाठी खूप छान आहे. आणि कसं वाटतंय तुम्हाला नक्कीच सांगा. आवडलं तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका. आणि हे बदक बघा किती सुंदर बसवलेत. आणि बदक तर बसवलेत पण तिथं छोटे साऊंड पण आहेत, प्रत्येक ठिकाणी साऊंड रस्त्याच्या कडेला आहेत. आणि इतके जुने छान गाणे लावतात ना, म्हणजे चालणाराला बोरच झालं नाही पाहिजे असं लावलेलं आहे तिथं संगीत. आणि सगळे जवळ बारामतीकर इथं राहणारे इथे येतात चालण्यासाठी. आणि हे झाडं लावणार आहेत लवकरच, आता आज पाणी द्यायला चालू आहे तर झाडे पण लावताल. आणि हे कॅनॉल बघा साईडनं वाहते आणि हे वर बदक. आणि असं तुमच्या गावात कुठे आहे का नक्कीच सांगा, कारण मला तर वाटत नाही आपल्या ह्या भारतात म्हणजे महाराष्ट्रात तर कुठे असं केलेलं आहे. आणि अजून दादा असते ना 10 वर्षांनी बघायला पाहिजे होतं. अरे बापरे काय बारामती केली बघा. अशा पद्धतीने माझा लुक आहे, तोंड पॅक करून आले होते, खूप ऊन होतं त्यामुळं. आणि आता थोडंसं सोडलंय कारण जरा ऊन पण दिवसभर जास्त होतं. मी आले असेल इथं 5, 5:15ला. आणि हे लोक असं वॉकिंगला म्हणजे चालण्यासाठी आलेले आहेत, वयोवृद्ध लोक. आणि छोटे मुलं पण तिकडं सनसेट पॉईंटला आलेले आहेत, बसलेले असतात खेळण्यासाठी हे. आणि हे बघा साईडला असं कसं कंपाऊंड केलंय तलावाच्या कडनी, पूर्ण लोखंडी. आणि आता हे माझे मिस्टर चाललेत फास्ट, यांना सुद्धा खूप इंटरेस्ट येते इथं आलो की चालायला, खूप फास्ट चालतायत. तर मी पण चालण्यासाठी चाललेलं आहे. आणि तुम्हाला खरंच इथे येण्याची इच्छा असेल तर नक्कीच सांगा. आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका. आणि दादांची बारामती कशी आहे नक्की सांगा. आणि खरंच दादांनी काय विकास केलेला आहे बारामती, खरंच बघण्यासारखं आहे. आणि फ्रूट, हे वॉकिंगला आलेले लोक आहेत ना त्यांना फ्रूट खाण्यासाठी, सकाळी खातात ना लोक नाश्त्याला, तेही त्यासाठी इथं. आणि हे बघा झाडे वगैरे लावले, वयोवृद्ध माणसं, पार्किंग, सगळ्या गोष्टीचा विचार दादांनी केलेला आहे. प्रत्येक गोष्ट इतकं छोट्या छोट्या पॉईंटचा विचार केला ना तर खरंच विचारपूर्वक केलेला आहे. चालायचा रस्ता, पाय सटकू नये, सगळं व्यवस्थित सगळ्या पद्धतीने केलेलं आहे. आणि खरंच बारामतीचा विकास हे दादांनी खरंच बघण्यासारखाच आहे. महाराष्ट्रात तुम्हाला सांगते स्वच्छतेच्या बाबतीत बारामतीचा गेल्या वर्षी पहिला क्रमांक आला होता. आता ह्या वर्षी पण हो का, हे बघा सनसेट बीच नाव दिलेलं आहे. आणि ह्या वर्षी पण आता लवकरच पाहणी करायला येणार आहेत. त्यामुळे बारामतीकरांनो कुठेही कचरा टाकू नका, जिथे डस्टबिन असेल तिथेच कचरा टाका असं मी स्वतः सांगते. कारण लवकरच पाहणी करायला येणार आहे. दादा जरी गेले तर त्यांची विचार बारामतीतनं कधी जाणार आहे, त्यांचे विचार जिवंत राहणार आहेत, ते सदैव आपल्या मनात आणि त्यांच्या विचारांनी. त्यामुळं कधीही दादा आपल्यापासून गेले नाहीत, ते कंटिन्यू हे बारामतीकरांच्या हृदयात आहेत. तर चला हे बघा आता ही बसले तिथं, छान वाटतंय मला. पण आता अंधार झालेला आहे, घरी जायचं आहे. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा. आणि हे बघा ही साक्षी जगताप रील स्टार आहे बारामतीची, तर तिनं व्हिडिओवर काढत आहे. तर हे अशा पद्धतीने रात्रीचं वातावरण आहे. आणि कसं वाटतंय तुम्हाला नक्की सांगा. हे लाईट आणि सनसेट पॉईंट एकच नंबर आहे बारामतीतला. तर चला मी दररोज तुम्हाला असा विकास दाखवणार आहे बारामतीचा. आणि नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि दादांची बारामती कशी वाटली नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. तुम्ही कुठून व्हिडिओ बघता ते पण सांगा. आणि हे बघा ह्यांचं आता चाललंय मित्रांना गप्पा मारणं. आणि हे बघा वयोवृद्ध निवांत पेन्शनवर आले लोक येऊन गप्पा मारतात, वॉकिंग करतात. तर चला फ्रेंड्स, हे कसे फुलं वाटले, बारामती कशी वाटली नक्की सांगा. चला आता आम्ही जातो आहेत घरी. चला बाय बाय, गुड नाईट.